नमस्कार. ऊस महाराष्ट्राच्या शेतीचा कणा आणि या ऊसाचं एकरी उत्पादन वाढवण्यासाठी प्रत्येक शेतकरी बांधव अक्षरशः जीवाचं रान करतो. आपलं सगळं लक्ष असतं ते वेळेवर खतं देण्यावर, योग्य पाणी व्यवस्थापनावर, आणि हे अगदी बरोबरही आहे. पण कधी विचार केलाय का की या सगळ्या कष्टांवर पाणी फेरणारा एक असा शत्रू आहे जो लपून बसलाय, जो आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण आपल्या उत्पादनावर गुपचूपपणे घाला घालत असतो. आजच्या या सखोल विवेचनामध्ये आपण याच अदृश्य शत्रूची ओळख करून घेणार आहोत. तो कसा काम करतो हे समजून घेणार आहोत आणि त्याला रोखण्यासाठी तयार केलेल्या एका अत्यंत सोप्या पण तितक्याच प्रभावी आणि अचूक साधनाबद्दल म्हणजेच स्प्रे शील्ड किंवा स्प्रे हुडबद्दल अगदी मुळापासून सगळी माहिती घेणार आहोत. तर पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण 6 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. सगळ्यात आधी आपण त्या अदृश्य शत्रूला, त्या उत्पादन नाशकाला ओळखू. मग फवारा आपल्या मुख्य पिकावर नेमका का आणि कसा उडतो यामागचं विज्ञान समजून घेऊ. त्यानंतर या समस्येवर असलेल्या अभियांत्रिकीय उपायावर म्हणजेच स्प्रे हुडवर सविस्तर बोलू. प्रत्यक्ष शेतात अचूक फवारणी कशी करायची हे पाहू. या लहानशा साधनाचा आपल्या खिशावर, आपल्या आर्थिक गणितावर किती मोठा परिणाम होतो ते तपासू. आणि सरतेशेवटी या तंत्रज्ञानाकडे पाहण्याचे एक नवीन दृष्टिकोन, एक स्मार्ट मानसिकता कशी तयार करायची हे समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. ही तक्रार, ही व्यथा जवळजवळ प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या मनातली आहे, नाही का? विचार करा, आपण मोठ्या आशेने बाजारातून महागडी तणनाशकं आणतो, मजुरीवर पैसे खर्च करून फवारणी करून घेतो आणि काही दिवसांनी शेतात जाऊन पाहतो तर काय दिसतं? ऊसाची ती कोवळी हिरवीगार पानं पिवळी पडायला लागलेली असतात. पिकाची जी जोमदार वाढ सुरू होती ती कुठेतरी थांबल्यासारखी वाटते. आणि हे बघितल्यावर मनात पहिला विचार काय येतो? साहजिकच की कंपनीने दिलेलं औषधच बोगस होतं किंवा दुकानदारांना आपल्याला फसवलं. ही इतकी सामान्य समस्या आहे की आपण अनेकदा तिच्याकडे दुर्लक्ष करतो, पण यामुळे होणारं नुकसान मात्र खूप मोठं असतं. पण आपण कधी क्षणभर थांबून विचार केला आहे का की प्रत्येक वेळी औषधच खराब असेल का? की या पिवळ्या पडणाऱ्या पानामागे, या खुंटलेल्या वाढीमागे काहीतरी वेगळंच आपल्या नजरेआड राहणारं शास्त्रीय कारण लपलेलं असू शकतं. आज आपण याच खऱ्या कारणाचा मुळापासून शोध घेणार आहोत. एक असं कारण जे आपल्या डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही, पण आपल्या पिकाचं आणि आपल्या आर्थिक उत्पन्नाचं नकळतपणे प्रचंड नुकसान करतं. तर चला आपल्या पहिल्या भागाकडे वळूया आणि इथे आपण त्या खऱ्या गुन्हेगाराला ओळखणार आहोत. इथे आपण हे समजून घेणार आहोत की खरी समस्या औषध खराब असण्याची नाहीये. खरी समस्या आहे फवारणीच्या चुकीच्या पद्धतीमुळे आपल्या मुख्य पिकाला होणारी इजा, ज्याला शास्त्रीय भाषेत म्हणतात क्रॉप इंजुरी. या समस्येला एक विशिष्ट शास्त्रीय नाव आहे, फायटोटॉक्सिसिटी. आता हा शब्द ऐकून घाबरून जाऊ नका. याचा अर्थ अगदी सोपा आहे. फायटो म्हणजे वनस्पती आणि टॉक्सिसिटी म्हणजे विषबाधा. सोप्या भाषेत सांगायचं तर जे रसायन आपण तण मारायला वापरतो तेच रसायन जेव्हा आपल्या मुख्य पिकाच्या म्हणजेच ऊसाच्या पानांवर पडतं तेव्हा ते त्या पिकासाठी विषारी ठरतं. आणि ही विषबाधा आपल्याला 3 प्रकारे दिसून येते. पहिलं म्हणजे क्लोरोसिस, म्हणजे पानातलं हरितद्रव्य जे झाडाचं स्वयंपाकघर असतं ते नष्ट होतं आणि पानं पिवळी पडतात. दुसरं म्हणजे नेक्रोसिस, जिथे पानांच्या पेशी अक्षरशः मरतात, जळतात आणि पानांवर काळे तपकिरे रंगाचे डाग दिसतात. आणि तिसरा, सर्वात घातक परिणाम म्हणजे पिकाची वाढ काही काळासाठी पूर्णपणे थांबते. पिकाला एक प्रकारचा शॉक बसतो. आता एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ही इजा विशेषतः लहान कोवळ्या ऊसालाच का जास्त जाणवते? याचं कारण आहे ऊसाची सुरुवातीची अवस्था. लागणीनंतरचे पहिले 60 दिवस हे ऊसाच्या आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाचे दिवस असतात. याच काळात ऊसाची वाढ सर्वात वेगाने होत असते, फुटवे फुटत असतात. या काळात ऊसाची पानं खूप कोवळी आणि नाजूक असतात. त्यांच्यावर एक नैसर्गिक सुरक्षक मेणाचा थर असतो, ज्याला क्युटिकल म्हणतात. ही क्युटिकल म्हणजे जणू काही झाडाची त्वचाच असते. मोठ्या ऊसामध्ये हा थर जाड असतो, पण लहान ऊसामध्ये तो खूप पातळ असतो. त्यामुळे होतं काय की तणनाशकाचा एक थेंब जरी या कोवळ्या पानांवर पडला तरी तो या पातळ त्वचेला सहज भेदून थेट पानाच्या आत शोषून घेतला जातो आणि पिकाच्या चयाबचय क्रियेवर म्हणजेच त्याच्या अन्न बनवण्याच्या प्रक्रियेवर थेट हल्ला करतो आणि यामुळेच त्याची वाढ अक्षरशः थांबते. ठीक आहे, तर आता आपल्याला हे अगदी स्पष्ट झालंय की तणनाशक ऊसाच्या पानांवर पडल्यामुळे नुकसान होतं. पण पुढचा प्रश्न हा आहे की जे तणनाशक आपल्याला फक्त जमिनीवरच्या तणावर मारायचं आहे ते ऊसाच्या पानांपर्यंत पोहोचतंच कसं? यामागे एक साधं भौतिकशास्त्राचं तत्व काम करतं. चला ते समजून घेऊया. ह्या क्रियेला इंग्रजीमध्ये स्प्रे ड्रिफ्ट असं म्हणतात.
सोप्या मराठीत सांगायचं तर फवाऱ्याचं विचलन. म्हणजे आपण जेव्हा पंपाने फवारणी करतो तेव्हा त्या फवाऱ्यातील औषधाचे लहान लहान कण आपल्या लक्ष्यापर्यंत म्हणजेच तणापर्यंत पोहोचतच नाहीत, उलट वाऱ्यामुळे किंवा इतर कारणांमुळे भलतीकडेच वाहून जातात आणि उसाच्या पानांवर जाऊन स्थिरावतात. हाच तो आपला अदृश्य पण अत्यंत घातक शत्रू आहे. हे स्प्रे ड्रिफ्ट मुख्यत्वे 2 प्रकारचं असतं आणि दोन्हीही तितकेच धोकादायक आहेत. पहिला प्रकार आहे पार्टिकल ड्रिफ्ट म्हणजेच कणांचं विचलन. यात काय होतं की आपल्या फवाऱ्याचे अतिसूक्ष्म कण ज्यांचा आकार 150 मायक्रॉनपेक्षाही कमी असतो ते इतके हलके असतात की वाऱ्याच्या अगदी हलक्या झोतानेही सहज तरंगतात. हे अगदी हवेत उडणाऱ्या धुळीच्या कणांसारखं आहे. ते आपल्या नियंत्रणाबाहेर जातात आणि उसाच्या पानांवर जाऊन बसतात. आणि दुसरा प्रकार जो महाराष्ट्रातील कडक उन्हाळ्यात जास्त धोकादायक ठरतो तो म्हणजे व्हेपर ड्रिफ्ट म्हणजेच बाष्पाचं विचलन. जेव्हा तापमान 35 डिग्री सेल्सिअसच्या वर जातं तेव्हा काही विशिष्ट प्रकारच्या तणनाशकांचं बाष्पीभवन होतं, म्हणजे त्यांचं द्रवातून वायूत रूपांतर होतं. हे अगदी जमिनीवर सांडलेलं पेट्रोल उडून जातं तसंच आहे. ही विषारी वाफ मग हवेसोबत दूरपर्यंत पसरते आणि आजूबाजूच्या उसाच्या पानांना गंभीर इजा पोचवते. पण यातली चांगली गोष्ट ही आहे की हे ड्रिफ्ट का होतो याची 4 मुख्य कारणं आहेत आणि या 4ही गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत. चला एक एक करून पाहू. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण आहे कणांचा आकार. साधं लॉजिक आहे, कण जितके सूक्ष्म आणि हलके तितके ते हवेत जास्त तरंगणार. दुसरं कारण आहे वाऱ्याचा वेग. अनेकदा आपल्याला वाटतं की खूप जोराचा वारा असेल तरच ड्रिफ्ट होतं, पण तसं नाही. 5 ते 15 किलोमीटर प्रति तास या वेगाचा वारा ड्रिफ्टसाठी सर्वात जास्त धोकादायक असतो. तिसरं कारण आहे नोझलचा दाब. आपण पंपाचा प्रेशर जेवढा जास्त ठेवू तेवढे औषधाचे कण बारीक तुषारांमध्ये म्हणजे मिस्टमध्ये रूपांतरित होतात आणि ड्रिफ्ट वाढतं. आणि चौथं कारण आहे नोझलची उंची. आपण जमिनीपासून जितक्या जास्त उंचीवरून फवारणी करू तितका जास्त वेळ फवाराचे कण हवेच्या संपर्कात राहतात आणि त्यांना वाहून जायला जास्त संधी मिळते. आता हे सगळं प्रत्यक्ष शेतात काय परिणाम करतं ते पाहूया. अभ्यासातून जे आकडे समोर आले आहेत ते खरंच धक्कादायक आहेत. जेव्हा आपण होड किंवा शील्डशिवाय पारंपरिक पद्धतीने फवारणी करतो तेव्हा जवळपास 30 ते 40% तणनाशक आपल्या लक्ष्यावर म्हणजे तणावर पडतच नाही. कल्पना करा, आपण आणलेल्या 100 लिटर औषधापैकी 30 ते 40 लिटर औषध एकतर हवेत उडून जातं किंवा आपल्याच उसाच्या पानांवर पडून नुकसान करतं. म्हणजे आपले पैसे आणि मेहनत दोन्ही वाया. या उलट जेव्हा हुडचा वापर केला जातो तेव्हा वाया जाणाऱ्या औषधाचं प्रमाण 10%पेक्षाही कमी होतं. हा फरक प्रचंड मोठा आहे. या सर्व समस्यांवर, या अदृश्य शत्रूवर एक अत्यंत सोपा, सहज उपलब्ध आणि खूप प्रभावी असा अभियांत्रिकी उपाय आहे. आणि तोच आहे आपल्या आजच्या चर्चेचा नायक, स्प्रे हुड किंवा काही जण याला स्प्रे शील्ड असंही म्हणतात. तर हे स्प्रे हुड म्हणजे नेमकं काय आहे? हे एक प्रकारचं प्लास्टिक किंवा फायबरचं बनवलेलं एका विशिष्ट आकाराचं कवच आहे, जे आपण आपल्या फवारणी पंपाच्या नोझलवर बसवतो. याचं मुख्य काम काय? तर नोझलच्या आजूबाजूला एक बंदिस्त संरक्षित जागा तयार करणे, एक प्रकारचं सूक्ष्म वातावरण तयार करणे. यामुळे होतं काय की बाहेर कितीही वारा असला तरी त्याचा फवाऱ्यावर कोणताही परिणाम होत नाही. हे अगदी आपल्या स्प्रे नोझलसाठी एका बॉडीगार्डसारखं काम करतं. या हुडचं कार्यतत्व अगदी सोप्या समीकरणात मांडता येतं. हुड फवाऱ्याच्या कणांना बाहेर उडू देत नाही, म्हणजे ते फवाऱ्याला नियंत्रित करतं आणि त्याचवेळी ते फवाऱ्याला फक्त खाली तणाच्या दिशेने जायला भाग पाडतं, म्हणजे त्याला योग्य दिशा देतं. आणि जेव्हा नियंत्रण आणि दिशा एकत्र येतात तेव्हा त्याचा सरळ परिणाम असतो 0 ड्रिफ्ट. फवाऱ्याचा प्रत्येक कण, प्रत्येक थेंब थेट जमिनीवर असलेल्या तणावरच पडतो, आजूबाजूला कुठेही उडत नाही. आता फक्त हुड विकत आणून पंपाला लावलं म्हणजे आपलं काम झालं असं नाही. ते योग्य पद्धतीने वापरणं हे त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे. आणि इथेच डायरेक्टेड स्प्रे म्हणजेच निर्देशित फवारणी ही पद्धत खूप महत्त्वाची ठरते. चला ती कशी करायची ते पाहूया. हुड वापरताना या 5 गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट, हुडच्या आत नेहमी फ्लॅट फॅन किंवा कट नोझल वापरावं, कारण हे नोझल पंख्यांसारखा आडवा पट्टा तयार करतं, जे 2 सऱ्यांमधील जागा व्यापायला उत्तम असतं. दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, फवारणी कधी चुकूनही उसाच्या वोपावर करायची नाही. फवारा फक्त 2 सऱ्यांमधल्या मोकळ्या जागेत जिथे तण उगवले आहे तिथेच निर्देशित करायचा आहे. तिसरी गोष्ट, नोझलची जमिनीपासूनची उंची 1 ते 1.5 फुटापेक्षा जास्त नसावी. चौथं, पंपाचा दाब कमी ते मध्यम ठेवावा, कारण जास्त दाबामुळे फवारा हुडच्या बाहेर उसळू शकतो. आणि 5वी गोष्ट, फवारणी करताना एका स्थिर गतीने न थांबता चालावं, जेणेकरून सर्वत्र सारखं औषध पडेल. हुडचं महत्त्व किती मोठं आहे हे समजून घेण्यासाठी आपण ग्लायफोसेटसारख्या नॉन सिलेक्टिव्ह म्हणजेच बिननिवडक तणनाशकाचं उदाहरण घेऊ.
हे असं तणनाशक आहे जे कोणत्याही हिरव्या वनस्पतीवर पडलं तरी तिला मारून टाकतं. आता कल्पना करा, जर हुडशिवाय फवारणी करताना ग्लायफोसेटचे फक्त काही थेंब जरी उसाच्या पानांवर उडाले तरी ते उसाला गंभीर इजा पोचवू शकतात. त्याची वाढ कायमची थांबू शकते किंवा रोप दगावही शकतं. हे एक अत्यंत जोखमीचं काम आहे. पण या उलट हुड वापरल्यामुळे पानांशी फवाऱ्याचा संपर्क जवळजवळ शून्य होतो आणि आपण ग्लायफोसेटसारखं प्रभावी आणि स्वस्त तणनाशकसुद्धा उसामध्ये अत्यंत सुरक्षितपणे वापरू शकतो. हे आहे सुरक्षित आणि अचूक काम. चला आता या तक्त्यामध्ये दोन्ही पद्धतींची थेट तुलना करूया. हुडशिवाय फवारणी केल्यास पानांना जास्त इजा होते, तर हुडसोबत इजा नगण्य असते. हुडशिवाय पिकाला शॉक बसल्यामुळे फुटव्यांची संख्या कमी होते, तर हुडसोबत फुटवे चांगले आणि जोमदार येतात. हुडशिवाय फवारणीत औषध वाया जात असल्यामुळे तण नियंत्रण अर्धवट होतं, तर हुडसोबत प्रत्येक थेंब तणावर पडल्यामुळे नियंत्रण प्रभावी होतं. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, उत्पादन. हुडशिवाय फवारणी केल्यास आपलं उत्पादन 10 ते 25% घटू शकतं. याउलट हुड वापरल्यास आपल्याला आपल्या पिकाची पूर्ण उत्पादन क्षमता मिळवता येते. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, पैसा. कारण शेवटी शेतीमध्ये प्रत्येक गोष्टीचं गणित हे नफ्या तोट्यामध्येच मोजलं जातं. चला तर मग पाहूया की हे लहानसं शील्ड आपल्या आर्थिक गणितावर किती मोठा आणि सकारात्मक परिणाम करतं. संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की जर तणनाशकाच्या ड्रिफ्टमुळे पिकाला मध्यम स्वरूपाची जरी इजा झाली तरी आपलं एकरी उत्पादन तब्बल 25% घटू शकतं. हा आकडा नीट लक्षात घ्या, 25%. विचार करा, जर एका शेतात एकरी 60 टन ऊस येण्याची क्षमता असेल तर त्यातली 15 टन घट फक्त एका चुकीच्या फवारणीमुळे होऊ शकते. हे खूप मोठं नुकसान आहे. आता याच नुकसानाला आपण रुपयांमध्ये मोजूया. जेव्हा तणनाशकामुळे उसाला शॉक बसतो तेव्हा तो त्यातून सावरायला आणि पुन्हा वाढायला सुरुवात करायला किमान 10 ते 14 दिवस घेतो. हे 14 दिवस म्हणजे उसाच्या वाढीच्या चक्रातला वाया गेलेला वेळ, जो परत कधीच भरून येत नाही. या वेळेचं थेट आर्थिक नुकसान हे प्रति एकर 12,000 ते 15,000 रुपये इतकं असू शकतं. आणि लक्षात घ्या, हे फक्त एकदा फवारणी केल्यावर होणारं नुकसान आहे. आता या हजारो रुपयांच्या नुकसानीच्या तुलनेत त्यावरच्या उपायाचा खर्च पाहूया. एका चांगल्या दर्जाच्या टिकाऊ स्प्रे हुडची किंमत साधारणतः 300 ते 700 रुपयांच्या घरात असते. आपण सरासरी 500 रुपये पकडू. म्हणजे फक्त 500 रुपयांची एक वेळची गुंतवणूक करून आपण प्रति एकर प्रति फवारणी होणारा हजारो रुपयांचं नुकसान कायमचं टाळू शकतो. याला म्हणतात खरा व्यवहार, याला म्हणतात स्मार्ट गुंतवणूक. तर या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होते. स्प्रे हुड वापरणं हे केवळ एक नवीन अवजार किंवा एक नवीन तंत्रज्ञान नाही, तर ती शेतीकडे पाहण्याची एक नवीन, अधिक प्रगल्भ, अधिक स्मार्ट मानसिकता आहे. उसामध्ये नफा वाढवायचा असेल तर फक्त चांगलं खत आणि भरपूर पाणी देऊन चालणार नाही. आपण ते खत, पाणी आणि औषध पिकाला कशा पद्धतीने देतो ही पद्धत तितकीच किंबहुना काही वेळा त्याहून जास्त महत्त्वाची ठरते. स्प्रे हुड वापरणं हे काही रॉकेट सायन्स नाही. यासाठी मोठ्या प्रशिक्षणाची गरज नाही. ही ॲडव्हान्स्ड फार्मिंग नाही, ही आहे स्मार्ट फार्मिंग. कमीत कमी खर्चात सोप्या आणि अचूक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या पिकाचं संरक्षण करणे आणि आपल्या उत्पादनात हमखास वाढ करणे हेच स्मार्ट शेतीचं खरं गमक आहे. जर या माहितीने तुमच्या विचारात थोडा जरी बदल घडवला असेल तर या प्रयत्नाला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वाची माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा.